पैसा महत्वाचा आहे की नाही जगायला? आहे ना. लाज वाटून पैसा नाही मिळणार ना. मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमावते असं तुम्ही नुसतं म्हटलं तरी रोजच्या रोज, तरीही थोड्या दिवसात तुम्हाला त्याचे मार्ग उपलब्ध होऊन तेवढे पैसे मिळायला लागतात. की मला जर मनात आलंय ना तर ते पॉसिबल आहे. तर ग्रह सुद्धा चेंज होतात आपल्यासाठी. सिरियसली. हो. आता समजा एखाद्या बेरोजगार मुलाने ठरवलं की मला मर्सिडीज हवी आहे, की हे करेक्ट मॅनिफेस्टेशन आहे का? की त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? नकारात्मकता, बॉडी पेन्स आणि इमोशनल पेन्स हे सगळे ते टॅपिंग पॉइंट्सने रिलीज होतात. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, त्यासाठी तुम्हाला होपोनोपोनो वापरायला हवं. आम्ही गरीब लोक, म्हणजे तुम्ही गरीबच, तुम्ही स्वतःलाच म्हणताय ना गरीब. असं म्हटलंच नाही पाहिजे. थोडक्यात हा आपण असं म्हटलं पाहिजे की नाही, मी पण श्रीमंत होणार. हा 25शीत जनरली होणारे लग्न हे 30शीत व्हायला लागले. हो. तुम्हाला काय वाटतं हे असं का होतं? पूर्वीच्या काळी जे करून दिलं होतं ना ते बेस्ट होतं. जेवढं मन शांत करू, जेवढं आपण रिलॅक्स राहू, तेवढं आयुष्यात सक्सेस जास्त आहे. दुसऱ्याला जज करणं, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं हे बंद झालं. तुम्ही अपलिफ्ट होता तुमच्या आयुष्यामध्ये. हीच कठीण आहे ना पण होणं. मॅडम मला हे सांगा की 2026 आता येतंय लवकरच, तर 2026 मध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल तर आत्तापासून काय केलं पाहिजे? अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणेच मी यावेळेस सुद्धा अगदी 15 वर्ष एक्सपिरियन्स एक असं व्यक्तिमत्व घेऊन आले की ज्याची तुम्हाला फार गरज आहे. कारण जगामध्ये सगळं काही मिळतं, पण प्रत्येकाला आजही ज्याची गरज आहे तो आहे पैसा. त्यामुळे त्याला अट्रॅक्ट कसं करायचं, मॅनिफेस्ट कसं करायचं आणि तो पैसा वाढवायचा कसा, यासाठी आपल्याकडे मॅनिफेस्टेशन तज्ज्ञ मॅडम आलेले आहेत, ज्यांचं नाव तुम्ही ऐकूनच असाल. बऱ्याच वेळा यूट्यूब, इंस्टाग्राम आणि मॅक्झिमम चॅनल्सवरती तुम्ही त्यांना पाहिलेलंच असेल. पण आज आपल्या चॅनलवरती त्या मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे माधुरी बोंद्रे मॅडम. त्यांना लास्ट एक 15 वर्षांपासूनचा ह्या गोष्टीमधला खूप मोठा अनुभव आहे आणि आज आपण मॅडमसोबत खूप जास्त चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात? छान आहे. ओके. सो मॅडम काय सांगाल की आता मला खूप सारे प्रश्न आहेत, कारण विषयच असा आहे की पैसा म्हटलं की प्रत्येकाला अट्रॅक्शन वाटतं हो. ऑब्व्हियसली, आणि ज्याच्याकडे खूप आहे त्यालाही वाटतं. हो. सो मला सांगा की मॅनिफेस्टेशन नेमकं काय आहे, कसं असतं आणि कसं केलं जातं? येस. सो मॅनिफेस्टेशन हा मनाचा भाग आहे. ऍक्च्युली मन आपण आपल्याला हव्या त्या गोष्टींसाठी कसं प्रोग्राम करू शकतो, हे ह्याचाच अर्थ आहे. सो आपण एखादा विचार केला आणि तो खरा झाला, ह्याला मॅनिफेस्टेशन असं म्हटलं जातं. तुम्ही जो विचार करता तोच तुमच्या आयुष्यात खरा होत असतो. तो कसा, त्याच्याबद्दलच आपण सगळं डिस्कस करणार आहोत. पण मॅनिफेस्टेशन याचा अर्थ हाच की तुम्ही जनरल वेगवेगळे दिवसा रात्री डिझायर्स, म्हणजे इच्छा व्यक्त करत असतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मनातल्या मनात, आणि त्या पूर्ण होणे याला मॅनिफेस्टेशन असं म्हटलं जातं. आता मनातल्या इच्छा कशा पूर्ण होतात हे आपल्याला वाटूच शकतं, कारण की आपण पॉझिटिव्हही करतो, निगेटिव्हही विचार करतो. बोथ वेज चालू असतं सगळ्यांचंच, प्रत्येकाचंच. आणि प्रत्येकच इच्छा नाही पूर्ण होत, किंवा आपली बोलण्याची पद्धत असते की मला ना हे माझ्यासाठी काम करतच नाही. बरोबर. जेव्हा हे तुम्ही म्हणत असताना तेव्हा तुम्ही स्वतःलाच ऑब्झर्व करायला पाहिजे की जे म्हणता तेच होतंय, म्हणजे माझ्यासाठी हे होत नाही, तुम्हाला ते झालेलं कधीच दिसणार नाही. अच्छा. आणि जेव्हा मी योग्य पैसे कमावते, मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमावते असं तुम्ही नुसतं म्हटलं तरी रोजच्या रोज, तरीही थोड्या दिवसात तुम्हाला त्याचे मार्ग उपलब्ध होऊन तेवढे पैसे मिळायला लागतात. 21 दिवस प्रोग्रामिंग आहे. पण जनरली असं होतं ना की जर समजा मी एक नोकरी करणारा व्यक्ती आहे आणि मला जर 15,000 पगार आहे आणि मी स्वतःला असं जर सांगितलं की मला 1,00,000 पगार आहे, असं नाही होणार की मी माझ्या मनाला खोटं बोलते? खोटं बोलतच असतो ना आपण, पण यालाच तर प्रोग्रामिंग म्हणतात. पण 15 मिळून 1 म्हणायचं नाही. 15 मिळून आपल्याला जेवढा बिलीव्ह होतो, विश्वास बसतो, तेवढी अमाऊंट म्हणायची. 15 नंतर तुम्ही मे बी 50 म्हणू शकता. 50 मिळण्याजोगी आहे, त्याच्यावर विश्वास बसतो झटकन. ज्याची कपॅसिटी जेवढी तेवढं तो माणूस म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही जर कॉन्फिडंट असाल मला 1,00,000 रुपये मिळू शकतात, तुम्ही ते म्हणा, तुम्ही प्रोग्राम करा स्वतःला. आपण कम्प्युटर प्रोग्रामिंग आपल्या मेंदूने केलेलं आहे. बरोबर. मी म्हणते की आपलं मनाचंच प्रोग्रामिंग आपण, आपल्या मेंदूचंच प्रोग्रामिंग आपण करू शकतो. आणि दिस इज द, म्हणजे ही खूप सोपी गोष्ट आहे आणि तीच कुठेतरी मागे पडलेली आहे भारतामध्ये. असं
जग मे बी कुठे अजून बरोबर. जेवढे लोक मानतच नाही त्या गोष्टीला, बरोबर. अशा प्रकारे. आणि मला जेव्हा हे कळायला लागलं तेव्हा हम्म. इट इज लाईक काहीतरी भारी गोष्ट समजलेली आहे. फक्त विचार करून गोष्टी मिळतात, इतकं ते बरोबर. मला एक्साइटिंग झालं. आणि मग Great. प्रत्येकच गोष्ट ती होऊ लागली. ग्रेट. सो म्हणण्यावर आहे सगळं. हम्म. इच्छा व्यक्त तर करा. आपण इच्छा व्यक्त करायलाच भीतो सगळ्यात ते आधी. अगदी बरोबर आहे. कारण बेरोजगाराला असं वाटत राहतं की मला जॉब नाही, हा, मीच बेरोजगार, हो, आणि तो रोज स्वतःला तेच सांगत राहतो. बरोबर म्हणून तो बेरोजगार असतो का? बरोबर. आपण जे स्वतःला कमांड देतो, हम्म. मी स्वतःला जे सांगत राहते तेच मी बनते. अच्छा. आता मला लवकर उठता येत नाही हम्म. असं जितके दिवस जास्त म्हणाल तितकं तुम्हाला उठता येणार नाही, बरं. हे तुम्ही ऑब्झर्व करून बघा. हम्म. आणि आता मी प्रयत्न करत आहे असं म्हटलात तरी थोडासा बदल होऊन जाईल तुमच्यामध्ये बरोबर. उठण्याच्या उठण्याच्या बाबतीत. बाबतीत. की तुम्ही थोडंसं लवकर झोपाल, थोडंसं 5 वाजताय तर 5:30ला उठाल, हम्म. असा बदल व्हायला लागतो. Right. आणि जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली स्वतःला सांगता, हम्म. पहिल्यांदा थोडंसं खोटं म्हणजे आपण स्वतःला बोलतोय असं आपल्याला वाटतं, हम्म. पण जेव्हा ती गोष्ट हवी आहे हम्म. आणि ती होतीये हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही खोटं बोलायला स्वतःशी काहीच कमी करणार नाही. कारण चांगल्या गोष्टीसाठी परत परत तेच रिपीट करायला काहीच हरकत नाहीये. Right. जर मला पैसा हवाय आणि ही काळाची गरज पण आहे, बरोबर. सो मला जरी मिळत नसला तरी मी म्हणत असते मला दर महिन्याला 50 लाख रुपये मिळतात असं. पण मिळत नसला आणि म्हटलं ह्यालाच माइंड प्रोग्रामिंग असं म्हणतात. हम्म. मनाला आपण कंटिन्युअसली तेच तेच सांगतोय म्हणून आपल्याला आजूबाजूनी त्याच्यासाठी जे मार्ग उपलब्ध होतात, हम्म. मार्ग दिसायला लागतात. जर मी ह्याच्याऐवजी मला मिळतच नाही असं म्हणत राहिले तर मिळणारच मिळणारच नाही, नाही. त्याला मार्गही मिळणार नाहीयेत. आपण हम्म. त्याच विचारांमध्ये डीप जात राहणार हम्म. आणि त्याच्यामध्ये आत आत गेलो की आपण अजून निगेटिव्ह होणार, बरोबर. मग मार्ग कुठेच नाहीयेत. राईट. सो मार्ग पाहिजेत ना आपल्याला, प्रत्येक गोष्टीतनं हम्म. आपल्याला काहीतरी मार्ग काढता यायला पाहिजे. पण लॉजिकल मनाने आपण विचार केला तर ते मार्ग काढणं शक्य नाहीये, सहज नाहीच होणार. कारण आपण कंटिन्युअसली लॉजिकलच विचार करत असतो, म्हणजे इच्छा व्यक्त करत नसतो आपल्या. मला काय हवंय हे सुद्धा घाबरतात स्वतःशी बोलायला सुद्धा, बाहेरच्यांना तर सोडाच, स्वतःशी तरी क्लिअर व्हायला पाहिजे. स्वतःशी खोटं बोलून काय आलंय, म्हणजे बरोबर. बरेच जण स्वतःशी सुद्धा खोटं बोलत असतात. हम्म. रिलेट करूही शकतील जेव्हा हे ऐकत असतील तेव्हा, की मी स्वतःला जर खरं बोलू शकले, म्हणजे स्वतःच्या कमी जास्ती ह्या जर ऍक्सेप्टन्स मध्ये आल्या तर तो बदलायला स्कोप मिळतो. कारण कोणीही जगामध्ये परफेक्ट नाही, अगदी मिलेनियर असू दे तर बिलेनियर कोणी असू दे, बरोबर. कोणी परफेक्ट नाही, शेवटी माणसं आहेत. बदलावं हे लागतंच, राईट. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा थोडा बदल करावा लागतो, राईट. त्या बदलानेच सक्सेस मिळतं. करेक्ट करेक्ट. आणि मग आता ह्याचा करेक्ट वे काय आहे? आता समजा आपण ठरवलं की मला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, येस सो व्हॉट इज द करेक्ट वे, की आपण कसं करू शकतो? येस. आता ह्याच्यामध्ये आहे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग, हे एक म्हणते मी, बरं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक्स आपण वापरू शकतो, बरं. जे वापरून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळायला सुरुवात होते. म्हणजे ऍक्च्युली ही खरं तर फक्त पॉझिटिव्ह विचार केला आणि त्याच्याबद्दल काहीच निगेटिव्ह विचार केला नाही तर पटकन होऊन जातं. हे सिम्पल मेथड झाली, पण हे पटकन समजत नाही सगळ्यांना, कारण आपण जगलेलोच नसतो तसं, आपल्याला तसं प्रोग्रामिंगच नसतं केलेलं. 3 वर्षापर्यंत अजिबात न घाबरणारी मुलं 3 वर्षानंतर आजूबाजूचं ऐकून घाबरायला लागतात. बरोबर. कारण आईच सांगते की इथे गेलास तर पडशील, बरोबर. बसला डोक्यात मी पडेन की काय ह्या भीतीने ते करतच नाही मूल. बरोबर. मग हा माइंड प्रोग्रामिंग आईने दिला किंवा कोणी अजून, हे करू नको ते करू नको, हे केल्याने असं होईल, तर सुरुवातच तिथून होते. आणि ते Right. साठून 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 मोठेपणी आपल्याला त्याचं एक वेगळंच एक रूप मिळतं. बरोबर. आणि मग त्याच्यावर आपण म्हणत असतो की असं का होतंय, असं कशामुळे होतंय, तर आपल्या विचारांमुळेच होतं. आपल्या आजूबाजूला आपण जे बघतो डेली लाईफमध्ये, आई वडिलांचं वागणं किंवा आजूबाजूची लोक काय वागतायत आपल्याशी, त्याच्यानेच प्रोग्राम होत असतो मनाचा. शाळेमध्ये काय शिकवलं जातं, शाळेमध्ये कंपॅरिझन केलं जातं का, पार्शियलिटी केली जाते का, हे सगळं बघितलं जातं. बरोबर. आणि ह्यातूनच आपण स्वतःला घडवत असतो. तर घडवताना जर पूर्ण पॉझिटिव्ह राहता आलं, आणि ते शक्य आहे, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने जगामध्ये शक्य आहेत, हे शक्य आहे ही जरी पॉसिबिलिटी मानली ना तरी बऱ्याच गोष्टी बदलतील जगात. पण हे शक्यच नाही ह्याच्यावर ठाम असणारी लोक मला खूप भेटतात. सो हा हे होऊच शकत नाही. हा हे होऊच शकत आणि नाही. काही लोकांना मिळाल्यावरती सुद्धा बिलीव्ह होत नाही, हा आणि ते असंही Exactly. म्हणतात की अरे मला वाटलंच नव्हतं
आणि मग ते की- घालवतात या हा, गोष्टी ह्या मिळालेल्या. बरं. मग आता याच्यामध्ये आता समजा एखाद्या बेरोजगार मुलाने ठरवलं की मला मर्सिडीज हवी आहे, हम्म. की हे करेक्ट मॅनिफेस्टेशन आहे का, की त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? ओके, तर मला मर्सिडीज घ्यायची आहे हे किंवा हवी आहे किंवा आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, माझ्याकडे मर्सिडीज आहे हे बरं. बोलणे. बरं. पण ते फक्त बोलून होतं का, हम्म. तर त्याच्यात ते नुसतं बोलून होत नाही. बरं. त्याच्याबरोबर म्हणजे हा विचार आला की मला मर्सिडीज मधनं फिरायचंय, हा. पण त्याच्या अतिभती अजून काय येतात, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये 5 स्टेप्स असतात. विचार, भावना, म्हणजे ती बसून आपण चालवण्याची जी फिलिंग आहे ती वेगळी असते. बरं. सो ती आपण कधी घेतली असेल तर ती भावना येणं पण शक्य होतं, किंवा इमॅजिनेशनच्या स्वरूपात आपण बघितलं स्वतःला तसं, तेही शक्य होतं. बरं. भावना, विश्वास स्वतःवर की मी हे करू शकते. ती करू शकते हा विश्वासच आपल्याला ते मिळवण्याकडे वाटचाल करून देतो. अच्छा. म्हणजे आपण त्याच्यासाठी माहिती काढायला लागतो. मग डाऊन पेमेंट किती करायचे, मग किती पैसे लागणार आहेत, मग मी टेस्ट ड्राईव्ह करू का, ह्या गोष्टी सुरुवात होतात. आणि त्याच्याबरोबरच काम करायला पाहिजे ना त्याच्यासोबतच, त्याच्याशिवाय काही म्हणूनच मी होणार तुम्हाला नाही. म्हटलं की एखाद्या बेरोजगार विद्यार्थ्याला असं रोज वाटतं की त्याच्याकडे एखादी छान गाडी असेल, मर्सिडीज रेंज मधली, हो, कारण मुलांना जनरली शॉक असतो गाड्यांचा. शॉक असतो. सो त्यांनी ठरवलं की मला ते पाहिजे आणि अट्रॅक्ट केली ती गोष्ट. हो, तर खरंच ते वर्क होतं का? होतं नक्की होतं वर्क. हाच तर माइंड प्रोग्रामिंगचा भाग आहे. सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, ते अशा प्रकारे काम करतं की तुम्ही त्या मनामध्ये जे काही टाकाल ते खरं होतं. बर. पण ते ट्रॅक कसं करायचं हा विषय असतो. आता ब्रश लहानपणी आपल्याला करायला शिकवलं, आतापर्यंत आपण विसरलोय का? नाही. तसंच कार चालवायला शिकलो की आपण बाय डिफॉल्ट मोडवर कार चालवायला लागतो एकदा पक्के झालो त्याच्यामध्ये की. तसंच आहे हे स्वतःला परत 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 सांगून आपल्याला त्याच्यासाठी मार्ग मिळायला लागतात. मग पैसा कमावण्याचे मार्ग सुद्धा मिळायला लागतात. म्हणजे थोडक्यात संधी तयार होतात. हा, संधी तयार होतात. आणि संधी तयार झाल्यामुळे आपण त्या दृष्टीने मार्ग म्हणजे काहीतरी उपाय काढायला लागतो की हा मला हे करायचंय. मग मी जसं सांगितलं, विचार केला, विश्वास ठेवला, भावना आणल्या, कृती केली, आणि मग आपल्याला ते मिळतं. बरोबर. कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती असू शकतात. कधी कधी मॅनिफेस्टेशन मध्ये तुम्हाला गिफ्ट म्हणून सुद्धा मिळू शकते. यू नेव्हर नो. हा, सो दॅट इज कॉल्ड मॅनिफेस्टेशन. मी मनात विचार केला आणि मला ती मिळाली आहे, याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. मग ती कामाने मिळू दे, हा कशाने मिळायला पाहिजे हा विचार आपल्याला करायचाच नाहीये. अच्छा, म्हणजे काय वेळी येईल हा नाही विचार करायचा, फक्त आली पाहिजे, हा एवढाच विचार आहे. ओके. कारण इथे आपण आपल्या हायर पॉवरला सरेंडर करतो. म्हणजे मला हे पाहिजे कसं ते मला माहिती नाही, मी माझं जे करायचं ते करतोय, नुसतं बसून नाही. त्याच्यासाठी कामही करायला पाहिजे, किंवा त्याच्यासाठी तेवढं इमॅजिनेशनही पॉवरफुल असलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्याकडे काहीच पैसे नाही आणि मर्सिडीज, हे कॉम्बिनेशनच उलट चुकीचं आहे. कारण ते मग विचार, विश्वास, भावना, कृती हे येऊच शकत नाही त्याबद्दल. तुम्हाला काय वाटतं मग अशा मुलांनी किंवा अशा लोकांनी काय केलं पाहिजे, काय अट्रॅक्ट केलं पाहिजे? कोणत्या लोकांनी? समजा ज्याच्याकडे जॉबच नाही, समजा बेरोजगार एखादा, त्याकडे कसली नोकरी नाहीये, मग त्यांनी काय, कारण आपण म्हणजे पहिल्यापासून काय ऐकतो ना, मोठ्यांनी सांगितलं की मोठी स्वप्न ठेवा, बरोबर? हो, बरोबर. पण मग जर त्यांना करेक्ट गोष्ट पाहिजे अट्रॅक्ट करायची, तर त्यांनी काय अट्रॅक्ट केलं पाहिजे? पहिलं तर काम केलं पाहिजे, जॉब केला पाहिजे, जे आपल्याला चांगलं येतंय ते, किंवा मग तुमच्या शिक्षणाच्या काळात तुम्ही ते स्वतःला विचारा. म्हणजे स्वतःशी बोलतो ना आपण, कंटिन्युअसली मनातल्या मनात बोलत असतो, ते नको त्या बोलत असतो. ऍक्च्युअली 70,000 विचार करतो लॉजिकली आपण. विचार ऑलमोस्ट निगेटिव्ह विचार असतात. सो 95% निगेटिव्ह विचार असतात. त्या ठिकाणी मला नक्की काय करायचंय, मी नक्की कशात चांगली आहे, हे स्वतःला जर विचारायला लागलं तर तुम्हाला हळूहळू त्याच्याबद्दल क्लॅरिटी यायला लागते की मी नक्की काय करू शकते. पण त्याच्यानंतर आता असतं कसं, लोकांकडे पैसा खूप आहे, आई वडिलांकडेही असतो, मग त्याच्यामुळे असं होतं की मग मी पैसे देऊन घेऊ शकतो ना, असं होतं. बरोबर. पण जर तुम्ही स्वतः काही केलं नाही, रेडी घेतलं, तर तुम्हाला त्याची किंमत राहत नाही, व्हॅल्यू नाही राहत त्या गोष्टीची. तर व्हॅल्यू येण्यासाठी स्वतःचं प्रोग्रामिंग असलं पाहिजे, किंवा स्वतः त्याचा अनुभव घेतला पाहिजे. मग काम करायला सुद्धा मी हे नाही करणार, किंवा मी एवढी डिग्री घेतली आहे तर मी अशा लेवलचं काम नाही करणार, हाच मुळात मुद्दा चुकीचा ठरतो इथे. ओके. जर पुढे सक्सेसफुल आपल्याला आयुष्यात व्हायचं आहे तर
हा मुद्दा चुकीचाच आहे. तिथे तुम्हाला बरोबर. जे पडेल ते करायची तयारी असली पाहिजे. हम्म. पण मॅडम आजकाल मी अशा लोकांना खूप जास्त वेळा भेटतेय एज्युकेशन फील्डमुळं की लोकांना बिना काम करता श्रीमंत व्हायचं. याचा काय फॉर्म्युला आहे? बिना काम करता काहीच होऊ शकत नाही. कन्सिस्टंटली काहीतरी करावं लागतं. भले ते मेडिटेशन करा. मग बर. मेडिटेशन केल्यामुळे सुद्धा ज्ञान मिळतं आणि त्यातून तुम्हाला काहीतरी ऑप्शन मिळतो की बाबा मी कशात चांगली आहे, मी काय. कारण तीही एक साधना आहे. 10 मिनिटं डोळे मिटून बसणं ही सोपी गोष्टच नाहीये जगामध्ये. होऊ ती शकत जमतच नाही लोकांना. एकच गोष्ट तुम्ही कन्सिस्टंटली करा, तुम्ही कशात कुठेतरी नक्की पोहोचणार. नाही. चांगली गोष्ट काहीतरी नाही. हे पण अधोरेखित आहे त्याच्या मागे. मग तुम्ही एखादं ग्राफिक डिझायनिंग शिकताय समजा, तर ते कन्सिस्टंटली अजून नवीन काय असेल, अजून नवीन मी काय करू शकतो, हे असलं पाहिजे. मेडिटेशन मी म्हटलं तर ते मनाचं काम करतं. म्हणजे बॉडी माइंड सोल ह्यावर काम करतं. आपल्याला मन शांत केलं, जेवढं मन शांत करू, जेवढं आपण रिलॅक्स राहू, तेवढं आयुष्यात सक्सेस जास्त आहे. अच्छा. सो हे तर माहितच नाहीये कुणालाच की ऍक्च्युली जेवढं मन शांत राहील तेवढं सक्सेसफुल व्हाल. जेवढी मनात घालमेल आणाल तेवढं टेन्शन वाढणारे, स्ट्रेस वाढणारे आणि गोष्टी घडणार नाहीयेत मनासारख्या. पण एखाद्याच्या लाईफ मध्ये जर पैसा हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे त्यासाठी, किंवा असं आहे की पैसा आला तरच मी आनंदी राहणार, हा तर त्यांनी केलेला प्रोग्राम आहे ना मनामध्ये ओके की मुळात जगण्याचं ध्येय काय आहे? आनंदी राहणं. त्या आनंदी राहण्यासाठी पैसा पाहिजे असं एक जोडलं जातं. बरोबर. आणि त्या जोडल्यामुळे जेव्हा मला पैसा मिळेल तेव्हाच मी आनंदी राहीन, हे तुम्हीच केलेलं वाक्य आहे. कुठेतरी काहीतरी आलेलं असतं आपल्या आजूबाजूने, मला असं झालं तर मी असं करेन. बरोबर. ही आपण अट लावून घेतो स्वतःला आणि तिथपर्यंत नाही पोहोचत तोपर्यंत आपण खुशच होत नाही आणि त्याच्यात अर्ध आयुष्य जातं निघून. सो आनंदी जगणं आणि पैसा मिळवणं याचा लांब लांबपर्यंत हे नाही. आनंदी जगणं म्हणजे एक्साइटमेंट असणं. मला तर आयुष्यामध्ये सगळं मिळायच्या आधीच एक्साइटमेंट असते. आता काही लोक असं म्हणतात पण उतावीळपणा वगैरे असं असं होतं. बरोबर. पण दॅट इज माइंड. मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. मी कायम आनंदी असायचे, मी एक्सायटेड असायचे. मला नसेल मिळालेलं तरीही माझी अशी इच्छा असं नाही, मला मिळणार कधीतरी. मॅडम मला हे सांगा की 2026 आता येतंय लवकरच, तर 2026 मध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल तर आत्तापासून काय केलं पाहिजे? आत्तापासून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करायचं, स्वतःवरचं प्रेम वाढवायचं. रादर आपण आपल्या जगतानाचा ना आजूबाजूची लोक असतात आपल्या आणि तेही आपल्याला करावंच लागतं. त्याला काही ऑप्शन नसतो. फॅमिली असते, फ्रेंड्स असतात. मग त्या बर्डनमध्ये येऊन आपण आपल्याला काय हवंय हे विसरूनच जातो. सो सगळ्यात पहिले डिक्लटर युअर माइंड. म्हणजेच काय तर मन शांत करायला हवंय. आपल्याला काय हवंय, काय नकोय याबद्दल विचार करायला हवंय. 2 पद्धतीने करता येतो. डोळे बंद करून मिटून शांत बसणे. 3 पद्धती रादर. एक शांत बसणे होऊ शकतं, दुसरं आहे शांत श्वास घेणे असू शकतं. दिवसाभरात 23 शांत श्वास घ्यायचे. नाही तर लिहून काढायचं. जे वाटतंय ते लिहून काढायचं. रोज ते करायचं. एखादी गोष्ट हवी आहे ना तर त्याच्यासाठी रोज प्रयत्न करायला लागतात. रोज ती गोष्ट करायला लागते. त्या दृष्टीने काहीतरी वाटचाल. म्हणजे मला जॉब करायचा आहे, पण मी कशामध्ये जॉब करू ह्याच्याबद्दल सुद्धा विचार झाला पाहिजे आपला कुठेतरी. मला काय केल्यावर काय मिळेल ह्याबद्दल डिस्कस करा, बोला, स्वतःशी हे करा, युट्यूब बघा. काय म्हणजे आता असंख्य ऑप्शन्स आहेत आपल्याला एक्सप्लोर करायला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की त्या गोष्टीसाठी डीप मध्ये जा. हा, क्लॅरिटी घ्या काय पाहिजे ह्याच्यासाठी. आणि मॅनिफेस्टेशनच्या भाषेत म्हणायचं तर मेडिटेशन सगळ्यात उत्तम उपाय आहे. तेवढं करा. पैसा येतोच. आपण एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी घेतली की तुम्हाला पैसा आपोआप येऊ लागतो. अच्छा. त्या सब्जेक्ट मधले, त्या विषयामधले तज्ज्ञ बना. पण ते तज्ज्ञ एका मिनिटात नाही होत आहेत. बरोबर. त्याच्यासाठी प्रॅक्टिसच लागते. तर मॅनिफेस्टेशन बद्दल मी जरी म्हणत असलं तरी मी आठवतंय त्याप्रमाणे खूप लहानपणीपासून माझ्या मनासारख्या गोष्टी होत आल्यात. मला आठवतंय त्याप्रमाणे 12वी पासून तर मी प्रचंड मॅनिफेस्ट केल्यात गोष्टी मोठ्या मोठ्या. फ्रॉम माय ऍडमिशन, जॉब, लग्न, माझी मुलगी होणं, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप सबकॉन्शियसली विचार केलेल्या आहेत आणि त्या तशाच्या तशा त्यावेळी त्या ठिकाणी असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ते तेव्हापर्यंत झालं. त्यानंतर मी त्याच्यात शिकले. म्हणजे मला आधी वाटायचं हे माझं नशीब आहे, हे माझं लक आहे, लक फॅक्टर म्हणत होते मी त्याला. पण त्यानंतर मी त्या गोष्टी शिकले
म्हणजे मी जस्ट विचार करत होते मी कशात चांगली आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी कशातच चांगली नाहीये का. ह्या विचारांती माझी मुलगी झाल्यावर मला असे विचारायचे की आजूबाजूचे एनिवेज नावं ठेवतच असतात सतत, त्याने मला मी नाहीये का कशात चांगली असं झालं होतं. आणि माझं मन सांगतं नाही, यू आर दी बेस्ट, पण कशात बेस्ट आहेस हे शोधताना मला असं सापडलं, मी सरेंडर करून टाकलं. जर माझ्या हातात काही नाहीये आता, तर जेवढं आहे मला हातामध्ये तेवढं करावं, म्हणून मी माझ्या मुलीला सांभाळायला लागले चांगल्या पद्धतीने. ते करता 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 माझ्यासमोर माझे मेंटर आले, तर त्यांचे व्हिडिओ दिसायला लागले की मी शॉर्टकट शोधत होते की मनात आलेल्या गोष्टी कशा खऱ्या होऊ शकतात ह्याबद्दल माझे विचार चालू होते. कारण मला कुठेतरी बिलीव्ह होता की असं इम्पॉसिबल असं काही नाही जगामध्ये, पण ते कसं काय त्याचं सायन्स काहीच माहिती नाही. तेवढ्यात मला व्हिडिओ दिसायला लागले त्या संदर्भातले, मग मी ते कंटिन्युअसली बघायला लागले, मग शिकले त्याच्यामध्ये. मग शिकल्यानंतर मला अजून गोष्टी समजायला लागल्या की बरं, मी ठरवलं काहीच नव्हतं की मी ह्या क्षेत्रामध्ये येणार आहे, पण मी आले ऑटोमॅटिक. जेव्हा हे डेस्टाईन्ड पण काही वेळा असतं असं पण मी म्हणेन, पण मी जेव्हा इच्छा 10 वर्षापूर्वीपासून ठेवली होती की मला माझी कंपनी पाहिजे, तर मला ग्रुप ऑफ कंपनीज हवे माझ्या तयार करायच्यात. कशामध्ये काय हे मला माहिती नाही, पण विचार मोठा होता पहिल्यापासून, इच्छा खूप मोठ्या आहेत, ते आपोआप यायच्या. मे बी तेही आजूबाजूचं बघूनच, माझ्या घरातलं वातावरण बघून होत्या त्या. त्याचा मार्ग काय तो हा असा मिळत गेला. मग मी स्टेज डेअरिंग नसलेली मुलगी, आता मी सगळीकडे जाऊन बोलू शकते, पब्लिक स्पीकिंग मध्ये चांगले, मोटिवेट करू शकते, लोकांचे आयुष्य बदलू शकते. हे पण होतं डोक्यामध्ये की काहीतरी असं मिळावं ज्यांनी लोकांच्या आयुष्यात फरक पडावा, म्हणजे व्हॅल्यू ऍड व्हायला पाहिजे त्यांच्या लाईफमध्ये. येस, मी डॉक्टर तर झाले नाही, आता PhD डॉक्टर होते, पण अशी डॉक्टर झाले नाही, मग मी काय करू शकते असा विचार माझा चालू होता. आणि त्या ह्याच्यामध्ये ही गोष्ट कळली, आणि ह्याला केवढं मोठं सायन्स आहे जे अजूनही एक्सप्लोरेशन मध्येच आहे. सगळ्याचे सायंटिफिक एक्सपेरिमेंट केले जातात. आता मी मेडिटेशन म्हणते, त्याच्या मागे पण खूप मोठं सायन्स आहे. अच्छा, आपल्या भारतामधूनच मेडिटेशन सुरुवात झाली आहे, पण याच्या डिग्र्या बाहेर जास्त मिळत आहेत. अच्छा, भारतात कमी येत ऍक्च्युली. ओके, पण हे जसं करायला लागले तसं नॉलेज मला आपोआप, म्हणजे सगळं येत होतं, आणि जेव्हा शिकले तेव्हा कळलं की हे मला ऑलरेडीच येते. असं झालं, हे मेडिटेशन थ्रू होतं. म्हणजे आपल्या आयुष्य, म्हणजे पूर्वीच्या काळी असं ना, ऋषीमुनी तपश्चर्या करायचे, बरोबर, साधना करायची, आणि त्याच्यातून त्यांना अंतर्ज्ञान व्हायचं, किंवा बऱ्याच गोष्टी माहिती असायच्या, बऱ्याच गोष्टी कळायच्या, शक्ती यायच्या. हे जे म्हटलं जातं ना, ते आपल्यामध्येही होऊ शकतं जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आणि साधना केली तर. हे मला त्यात 3.5 वर्ष मी मेडिटेशन केलं, त्यातनं मला हे गोष्टी कळल्या की माझ्यामध्ये काहीतरी विशेष पॉवर आली का, तर मी माझ्या आतमध्ये शिरले मेडिटेशन थ्रू. आतमध्ये शिरले म्हणजे काय केलं, तर मला बीपी नकोय, म्हणजे मला बीपीतून बाहेर पडायचंय, गोळ्या बंद झाल्या पाहिजेत, हा विचार होता. मी जगामध्ये काहीतरी परिणाम वेगळा करू शकले पाहिजे, सगळी जगभरात माझं नाव असलं पाहिजे, ह्या इच्छेने सुरुवात केलेली गोष्ट ती अशा प्रकारे हे झाली. म्हणजे ही इच्छा होती, आणि त्याला मार्ग या पद्धतीने मिळाला. मग मला मेडिटेशन ह्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट होता, मजा यायची म्हणून मी करायचे. ओके, हो. सो ती मजा इतकी भारी हे झाली की मी थीटा स्टेट ऑफ माइंड मध्ये जायला लागले. ब्रेनवेव्ज असतात या, आता न्यूरोसायन्स आहे ह्याच्या मागे, हे त्याच्यानंतर कळालं, हल्ली कळालं मला की मी जे काय केलंय त्याला न्यूरोसायन्स म्हणतात. आता त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी समजून आल्यात, पण एक्सप्लेनेशन मला त्यातून मिळालं की न्यूरोसायन्स थ्रू मी मॅनिफेस्ट करते. म्हणजे काय, फिजिक्समध्ये फ्रिक्वेन्सी ही एक गोष्ट असते, बरोबर. सो ह्या फ्रिक्वेन्सी आपल्या ब्रेनवेव्स फ्रिक्वेन्सीज पण असतात, अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा, थीटा असं असतं. तर आपण शांत बसलो ना, रिलॅक्स स्टेटमध्ये असलो, ती एक फ्रिक्वेन्सी असते. त्यानंतर आपण गाढ झोपेत असतो, ती डेल्टा असते. ओके, आणि अर्धवट झोपेत असतो, ती थीटा असते. आणि थीटामध्ये आपण डायरेक्ट सबकॉन्शियस टॅप करतो, आणि मी मेजर मेडिटेशन थीटामध्ये केलंय. अच्छा, थीटा मेडिटेशनच मी जास्त केलंय, आणि त्यामुळे माझ्यामध्ये असा हे झाला, प्रोग्राम झाला ब्रेनमध्ये, ब्रेनवेव्ज अशा चेंज झाल्या आहेत की मी जे विचार करते ते खरे होतात झटकन. का तर मी एका मिनिटात ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी थीटा जास्त माझी फिरते,
म्हणजे फ्रिक्वेन्सी कोणत्या जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये असते तर थीटामध्ये मी जास्त असते नॉर्मली सुद्धा. सो थोडीशी शांत झाले की मी थीटामध्ये असते, खूप डीपमध्ये पटकन जाते. हे साधनेचा उत्तर आहे. हे रोज ते केलंय मी 3 वर्ष मेडिटेशन. आता हे मी 5 मिनिटात पोचते त्या स्टेटला. आता हे मी 10-10 मिनिटं मेडिटेशन करतेच, कारण मन शांत करायला. कारण आपण रोज नवीन विचार निर्माण करतो, रोज निगेटिव्हिटी आणतो स्वतःबरोबर, रोज आजूबाजूचे जजमेंट्स आणतो, ते बाहेर काढण्यासाठी मेडिटेशन उपयोगाला येतं. बरोबर. किंवा मला त्रास होऊ नये ह्यासाठीचा तो हे आहे. जेवढा आपण आपला ऑरा पॉझिटिव्ह करत जाऊ, म्हणजे पॉझिटिव्ह विचार जास्त करत जाऊ, तेवढं ते जास्त होत जातं. तर लोकांमध्ये परिणाम होण्याचा कशामुळे झाला, थीटामुळे माझ्यामध्ये तो बदल झाला. हे न्यूरोसायन्स आहे. म्हणजे एखादी गोष्ट मी ठरवली तर तुमचे ब्रेनवेव्स त्या पद्धतीने, म्हणजे न्यूरो प्रोग्रामिंगच होतं. तुमचे बॉडीचे सेल्स म्हणजे पेशी असतात ना, त्या बदलतात तुम्ही जी वाक्य बोलता त्याप्रमाणे. अच्छा. ते कंटिन्युअसली चेंज होतं. हे सगळं त्याच्यामागचं सायन्स. केमिकल्स रिलीज होतात. आपण ज्या पद्धतीने वागतो, बोलतो, फील करतो. वागतो बोलतो वेगळं आणि फील करणं वेगळं आहे. राईट. एक बोलतो, एक फील करतो आणि एक करतो, असं प्रत्येकाचं होतं. जे तिन्ही एका लेवलला आलं की ते होतं. जसं की आपण जुन्या पुराण्या आपल्या फ्रेंड्सला जर भेटलो, टाइम स्पेंड केला, तर आपल्याला खूप छान वाटतं. हो, छान वाटतं. ते फिलिंग फार वेगळं असतं. बरोबर. त्यावेळेस वेगळे केमिकल्स रिलीज होतात. बरोबर. आणि ते माणसाच्या शरीराला गरजेचे पण असतात. बरोबर. अगदी करेक्ट. सो मॅडम, मला हे सांगा की जनरली असं बोललं जातं की श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय आणि गरीब हा गरीबच राहत चाललाय. हो, बरोबर. याबद्दल तुमचे थॉट प्रोसेस काय? आता माइंडसेट प्रोग्रामिंग आणि ह्या भाषेत बोलायचं झालं तर गरीबाचा माइंडसेट असा असतो की माझ्याकडे पैसे नाहीयेत. बरोबर. आणि तेच तो रिपीट करत असतो, रोज तेच बोलतो. मग काय होणार? त्याकडे पैसेच नाही तर नसणारच. आणि श्रीमंत काय म्हणतो, माझ्याकडे आहेत. तो रिलॅक्स स्टेट ऑफ माइंड मध्ये असतो. बरोबर. आणि तो रोज काम करतो, कारण त्याला मिळतायत हे दिसतंय ना, ते करून त्याला रिझल्ट दिसतायत म्हणून तो रोज काम करतो. मग तो श्रीमंतच होत जाणार. हाच विषय असतो. आता तो ग्रॅटिट्यूडच्या भाषेत बोलायचं झाला तर जेवढं आपण जे आपल्याला मिळते त्यासाठी थँक्यू म्हणू, तेवढा थँक्यू म्हणण्याचा योग आपल्याला जास्त येतो. म्हणजे तेवढे चान्सेस आपल्याला जास्त मिळतात आयुष्यात. आणि जेवढी आपण नावं ठेवू गोष्टींना, तेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला नावं ठेवण्यासारख्याच होतात. मग ग्रॅटिट्यूड कोणासाठी दाखवायचं? देवाला थँक्यू म्हणायचं की ज्याने दिलं त्याला थँक्यू म्हणायचं? माणसामध्ये देव आहे, ह्याचे पण मागे सायन्स आहे. आपला आत्मा आपल्या आत्म्याशी कनेक्ट झाला म्हणजे देव मिळाला, असं उत्तर आहे खरं तर. कारण तुम्ही देवाला हाक मारल्यावर देव येतो का हो डायरेक्टली? नाही. कोणतरी माणसाच्या रूपात येतो ना माणूस, जो तुम्हाला मदत करून जातो. बरोबर. मग माणसातच देव असतो खरं तर. आता प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याची शक्ती वेगळ्या आहेत. आणि देव जे झालेले आहेत अगदी आपण म्हणतो ते त्यांच्या साधनेमुळेच आहेत ना. ते कुठेतरी संत म्हणतात. संत केव्हा होतात? जेव्हा त्यांची साधना असते एखाद्या गोष्टीबद्दलची, त्यामुळे संत होतात. राग, लोभ, मदमत्सर काही नसतं, असे लोक संत असतात. व्हेरी डिफिकल्ट स्टेट ऑफ माइंड. ती एक मनाची स्टेटच आहे. ते खूप कठीण आहे होणं. शक्य आहे मात्र अशक्य नाहीये, कारण माणसं आहेत. संत तुकाराम, संत एकनाथ, हे सगळे, ज्ञानेश्वर म्हणा, हे सगळे लोक माणसं होती पण ती संत झालेली होती. बरोबर. हाच सगळ्या गोष्टींपासून दूर होत. पण ते मेडिटेशन थ्रूच होतं. बरोबर. आपल्याला तिथे जायचं नसलं तरी सुद्धा आपण आपल्याला हवे तिथपर्यंत तर पोहोचूच शकतो. एक्झॅक्टली. जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तरी आपण मेडिटेशन करू शकतो. मी म्हणत नाही आपण वैराग्य स्वीकारावं किंवा संन्यास घ्यावा, तिथपर्यंत नसतं हे सगळं. ते खूप पुढची स्टेट असते मेडिटेशनची. एवढं सोपं नाहीये ते मिळणं. लोकांचे माइंडसेट, ह्याच्यामध्ये सुद्धा माइंडसेट असं, मेडिटेशन केल्यामुळे आपण विरक्त होऊ की काय, किंवा ते म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत, असा एक माइंडसेट आहे लोकांचा. हे योग्य वय आहे तरुणपणी, कारण स्ट्रेस हा कमवायला लागल्यावर सुरुवात होतो. बरोबर. आणि मेडिटेशन केल्याने स्ट्रेस नाहीसा होतो. मला स्ट्रेस येत नाही. ते केल्यानंतर मला जाणं, म्हणजे आधी होता पण हे केल्यानंतर मला कळायला लागलं की नाही, स्ट्रेस हे आपण काढलेली संज्ञा आहे. म्हणजे आपणच स्वतःच्या, आपण स्वतःलाच सांगत राहतो ही गोष्ट अशी होत नाही, मग मी कसं बोलू, मी काय बोलू, टेन्शन आलंय, सांगत राहतो आपण. मग स्वतःला जे सांगू तेच होणार आहे ना. तेच तर आहे. तुम्ही जे म्हणलात गरीब आणि श्रीमंत ह्याच्या बाबतीत, तर जेवढं आपण स्वतःला अपलिफ्ट करू की मला श्रीमंत व्हायचंय,
तुम्ही होत जाणार, मग तुम्हाला मार्ग मिळणार त्याचा. आम्ही गरीब लोक, मग तुम्ही गरीबच, तुम्ही स्वतःलाच म्हणताय ना गरीब. असं म्हटलंच नाही पाहिजे थोडक्यात. हा आपण असं म्हटलं पाहिजे की नाही मी पण श्रीमंत होणार हा किंवा आय एम कॅपेबल, एवढं तरी झालं पाहिजे हा आपल्याकडनं. माइंडसेट पहिला चेंज केला हा पाहिजे. हा आणि सगळ्या गोष्टी जगामध्ये माइंडसेट मध्ये आहेत. हे एक दिवशीचं रिअलायझेशन आहे माझं. मला आधी असं वाटायचं काहीच पॉसिबल नाही, असं कसं, म्हणजे देर इज इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल, हा सिम्पल Right. हे आहे. पण आपल्याला प्रोग्रामिंग असं केलं जातं की सगळं काही शक्य नाहीये. आता तुम्ही जोपर्यंत असं म्हणत राहाल तोपर्यंत तुम्हाला नाही शक्य होणार आहे. पण मी जेव्हापासून हा गोष्ट मनावर घेतली की मला जर मनात आलंय ना तर ते पॉसिबल आहे, तर ग्रह सुद्धा चेंज होतात आपल्यासाठी. सिरियसली. हो. पण ग्रहांमुळे माणसाची दशा बदलते असं मी ऐकलंय. नाही, पण हे मग उलट पण आपल्यामुळं होतं. ग्रहांची दिशा. आता हे मी लोकांकडनं पण ऐकलंय, मी बर, एकटीचं बर. नाही बोलत नाही आहे. नाही जस्ट हो. मी डिस्कस करते की जेवढ्या ऍस्ट्रॉलॉजी सोबत मी बोलले भेटले किंवा आमचे पण स्पेशल आहे. सो काय आहे की जर दशा म्हणजे ग्रहांची दशा जर वेगळी आहे तर आपली सुद्धा चुकते असं ते ओव्हरऑल मी ऐकलंय. हो, पण आयुष्य बदलू शकत नाही ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा. ओके. हा, तुम्हाला गायडन्स देऊ शकते. हे कोणी बेस्ट ऍस्ट्रॉलॉजर हेच सांगतं. बर बर. गायडन्स मिळतो आपण कसं वागावं यासाठी. पण तुम्ही फॉरगिव्हनेस जर तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आणला, दुसऱ्याला माफ करणे हे सुरू केलं, लेट गो करायला सुरुवात केली, तुम्हाला हवं तेच होणार. अच्छा. म्हणूनच ग्रह बदलतात, दिशा बदलते हे म्हणते. ग्रह आपली दिशा बदलतात. जेव्हा तुम्हीच पॉवरफुली स्वतःला सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट, वाईट झालं तरी ऍक्सेप्ट केलं, चांगलं झालं तरी ऍक्सेप्ट केलं, ही कपॅसिटी जर आणली, जजमेंट्स बंद झाली, दुसऱ्याला जज करणं, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं हे बंद झालं, तुम्ही अपलिफ्ट होता तुमच्या आयुष्यामध्ये. हीच कठीण आहे ना पण होणं. म्हणजे थोडक्यात मी जर ठरवलं की मला व्हायबलच नाही व्हायचं, हा, काय जे काय घडतंय ते मी स्वीकारलं, तर मला दशेचा फरक नाही पडत. कारण तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स तेवढा असतो. माझी 7.5 चालू आहे कुंभ राशीची. माझं सगळं चांगलं त्याच्यातच झालंय. ओके. सो आपण कसं ऍक्सेप्ट करतो, म्हणजे पहिले 2.5 वर्ष आजारपणा होती असं लोकांचं म्हणणं होतं. बरेच लोक म्हणले, कुंभ राशीचे बरेच लोक, आता त्याच्यामध्ये म्हणतील बरेच दशा आहे ते असतं असेल, त्याचे तज्ञ ते सांगू शकतात, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत. पण ऍक्सेप्टन्सचं एक्झाम्पल सांगते. एक जण म्हणाला कुंभ राशीचाच की मला खूप त्रास झाला शारीरिक. म्हणलं मला कसं नाही झाला, सगळ्यांनाच 2.5 पहिले वर्ष झाला. 3-4 लोकांनी सांगितलं माझ्या जवळच्या, मला नाही झाला असं मला तेव्हा वाटायचं. नंतर रिअलाइज झालं की मला मानसिक त्रास झालाय भयंकर, पण आय वॉज इन अ स्टेट ऑफ माइंड, मला ह्यात राहायचं नाहीये. त्यामुळे तो ऍक्सेप्टेडच होता माझ्याकडे. मला प्रचंड त्रास झाला, मी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागले पटकन. काही लोक त्याच्यातच अडकून राहिले म्हणून त्यांना तो जाणवला, मी त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग शोधले. त्यांनी असं सांगितलं की हा हे ह्याच्यामुळे घडतंय, हा, आणि हे घडणारच आहे. हा, आणि मी विचार केला नाही मला बदलायचंय, मला याच्यातून बाहेर पडायचं. येस. आणि मी पडले ना, मग मला तो जाणवलाच नाही. तर झालं सगळं माझ्याबरोबर, पण माझी ऍक्सेप्टन्स कॅपॅसिटी वेगळी होती. म्हणजे होतं सगळंच तुम्ही म्हणता ते, पण ऍक्सेप्टन्स असला की आयुष्य वेगळ्या लेवलला निघून जातं. आपल्याला काही फरकच नाही पडत त्या गोष्टीचा. ग्रेट. तर मॅडम आता आपण जर जनरली जर बघितलं तर युट्यूब वरती मॅक्झिमम गोष्टी अवेलेबल असतात. मग एक्सपर्टची गरज काय मॅनिफेस्टेशनसाठी? कारण की मी जर म्हटलं की मला हे पाहिजे तर मला ते मिळणार आहे. एक्सपर्टची गरज काय? मी म्हटलं ते पाहिजे म्हणून तुमची तशी करण्याची तयारी असायला पाहिजे, ती होत नाही. त्याच्यासाठी म्हणजे आपण ना व्यायाम करायला सुद्धा जेव्हा पैसे देऊन करतो तेव्हा तो नीट होतो आणि वजन कमी होतं. नुसतंच म्हणत राहिलो तर म्हणतच राहतो आपण वर्षानुवर्ष. असं प्रत्येक गोष्टीत आहे. माझंही होतं हे, म्हणजे इट्स नॉट अबाउट कोणी, सगळ्यांसाठी, सगळ्या सामान्य माणसांना हेच होतं. तज्ञाची गरज काय आहे तर ते तज्ञ आहेत म्हणून, म्हणजे त्याच्याबद्दलचं भरपूर नॉलेज असतं. युट्यूबवर आपण बोलतो पण त्याच्यामध्ये सगळं येतं का? तर नाही. असं मी म्हणू शकत नाही की जगातल्या सगळ्या गोष्टी मी इथे सांगून गेले. सांगते नक्की, पण ते पूर्ण कॉन्क्रीट बोलता येत नाही, तेवढा वेळेचा हे पण नसतं आपल्याला. मग त्याच्यातून जे जास्तीत जास्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचंय ते पोहोचवू शकतो. तरीही मी टेक्निक्स सांगतेच, काय करायला पाहिजेत, काय टूल्स असले पाहिजेत ते आपल्या आयुष्यात गोष्टी मिळवण्यासाठी. टूल्स काय असले पाहिजेत, पण ते टूल्स कसे करायचे, माझा तर हा प्रॉब्लेम आहे मग ह्याला असं केलं तर चालेल का? कारण आपला प्रोग्रामच तसा केलेला आहे. बरोबर. की एखादी गोष्ट, एखादी रूल लावून दिला
तर ती अशाच रूलने करायची का असे विचारणारे लोक खूप असतात. म्हणजे मी कर म्हटल्यावर करणारे कोणीच नाहीयेत. कोणीच नाहीत नाही, एक पर्सेंटेज ऑफ लोक आहेत जे ते करतात डोळे बंद करून. बाकी सगळ्यांना प्रश्न जास्त असतात. का करू, कसं करू, असं केल्यावर असं होईल का, ह्याच्यातच जास्त निघून जातं. राईट. ह्यासाठी सुद्धा तज्ञ लागतात. आणि आपल्या आयुष्यात आपण कुठेतरी स्टक होतो. मलाही माझ्या पुढच्या माणसाला विचारावं लागतं कधी अगदी कधी. करेक्ट, अगदी करेक्ट. कारण शेवटी आपण माणूसच आहोत. मी Obviously. प्रत्येक वेळी मी अपग्रेड होत असते. मी रोज काहीतरी नवीन शिकतेय. तेव्हा मी लोकांसमोर येऊन बोलू शकते बरोबर. की हे असं असं केलं तर तुम्हाला असा असा फरक पडेल. जसं की म्हणजे समजा आपल्याला काही झालं, समजा ताप आला आणि आपण डॉक्टरांपर्यंत जाऊ शकत नाही, आणि त्यावेळेस जर आपल्याला ऑन कॉल काही रिकमेंड केलं तर आपण ते शुअरली नाही हे करत. आपण प्रिफर करतो की म्हणजे जाऊनच दाखवावं. येस, बरोबर. आणि हे कोरोनामध्ये खूप वेळा घडलं की कितीही काही झालं तरी ऑन कॉल काउन्सिलिंग मध्ये कोणी सॅटिस्फाईड नव्हतं. प्रत्येकाला डॉक्टरांकडे जायचं होतं, त्यांनी हात लावून तपासणं गरजेचं होतं. सो याच्यामध्ये मला हेच दिसतंय की जनरलाइज कंटेंट युट्यूबवरती अवेलेबल आहे, आणि जनरलाइज कंटेंटवरती अवलंबून राहण्यापेक्षा मॅडमचा 10x मॅनिफेस्टेशन प्रोग्राम आहे, त्यांचं ट्रेनिंग आहे ऑनलाईन मोडमध्ये. तुम्ही नक्की जॉईन करा, बघा गोष्टी, कारण ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आणि मला तर असं वाटतं की करेक्ट दिशेने जे मॅनिफेस्टेशन आहे तर ते होणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आपण उगाच काहीतरी मॅनिफेस्ट करून मग ते वेगळ्या मार्गाने आपल्याकडे येऊन तिसऱ्या मार्गाने जाण्यापेक्षा करेक्ट मार्गाने येऊन आपल्याकडे ते राहिलं पाहिजे. येस, बरोबर. कारण की शेवटी ती एक लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मी टिकण्यासाठी खूप गोष्टी लोक करतात, त्यापेक्षा ती येण्यासाठी केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. सो मॅडम, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मला सांगा की आपल्या भारतामध्ये खूप बेरोजगारी आहे. काय आहे बेरोजगारीचा बेस तुमच्या ह्याच्याप्रमाणे? ह्याच्यामध्येही मी म्हणेन, आता आपल्या भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे, त्यामुळे स्लम म्हणजे काय, नोकरशाही म्हणजे नोकरी करणं, त्याच्यातून डोक्यात माइंडसेट झालेले आहेत, नोकरदारच झालं पाहिजे हे ठरलं झालं. त्यामुळे तिथे आणि कसं झालं, त्या काळी सुद्धा गव्हर्नमेंट जॉब एक पोझिशन, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 हे सगळ्या पोझिशन ठरवल्या गेल्या आहेत. मी क्लास 1 म्हणजे मी कोणीतरी, मी शिकलोय, मी बॅरिस्टर आहे म्हणजे मी कोणीतरी, मी शिकलो नाही म्हणजे मी कोणीच नाही. मग सगळेजण तेच करायला लागले, ट्रेंड म्हणतो आपण त्याला. मग ते करायला लागल्यामुळे मी छोटं काम करणार नाही. भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये गेलात तर टॉयलेट साफ करण्याचे पण कंपन्या आहेत, आणि ते कमी नाही समजलात. इथे ते कमी समजलं जातं, दर्जा कमी आहे. हे आपण केलेल्या गोष्टी आहेत, पण ब्रिटिश माइंडसेट आहे. जसं तुम्ही म्हटलात की ब्रिटिशांनी ही सुरुवात केली, आणि त्यांनी एक गोष्ट अजून ही पण केली की त्यांनी ठराविक ठिकाणीच ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजेस सुरू केले. फॉर एक्झाम्पल सांगली असेल, पुण्यामध्ये असेल, की जिथली हुशार लोक त्यांनी प्रॉपरली टार्गेट करून हे केलं. आणि का? कारण गव्हर्नमेंट मध्ये त्यांची गरज जास्त आहे. पण गव्हर्नमेंट मध्ये खरंच तिथली येतात का आता? तो पण एक प्रश्नच आहे. सो असं काही नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना चांगल्या पोझिशनला जायचंय, पण त्यासाठी जे कष्ट करायचे आहेत ना, किंवा ना वर्षानुवर्ष फुकट घालवतात, म्हणजे अभ्यास करतोय मी वर्षभर असं म्हणतात, आणि आउटपुट काहीच निघत नाही. मग तुम्हाला काय वाटतं की आता जे डिग्री होल्डर आहे, ज्यांच्याकडे इंजिनिअरिंग सारखी डिग्री आहे, MBA सारखी डिग्री आहे, अशा मुलांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या जॉबसाठी वाट बघितली पाहिजे? नाही, जे समोर काम येईल ते करायला सुरुवात केलं पाहिजे. पण मग पैसा महत्वाचा, पैसा महत्वाचा आहे की नाही जगायला? आहे ना. लाज वाटून पैसा नाही मिळणार ना. मग तुम्हाला आवडतं ते करा. भांडी घासा असं नाही म्हणत आहे, आपल्याला काहीतरी आवडत असेलच ना. बुद्धीचं काम असतातच की. मग मे बी तुम्ही इंजिनिअरिंग केलं, आत्ता सांगू तर मी स्वतः इंजिनियर आहे, मी लाईफ कोचिंग करते. मी पण माझ्या म्हणजे मी BNI मध्ये आहे, तर तिथे सुद्धा मी जे बघते, एक कंपनी एक वेगळी आहे, करतायत एक वेगळं, डिग्री एक वेगळी आहे, करतात एक वेगळं. हे पॅशनेट लोक आहेत, याला म्हणतात. याला पॅशन म्हणायचं. की माझी करायची तयारी आहे. जेव्हा बिझनेस करायचा माइंडसेट आपल्या इथे तो पण नाही रुजवला गेला. तो पण नाही. एज्युकेशन ब्रिटिशांमुळे तसं. कोणाला मी काही ब्लेम करत नाही, फक्त मला असं म्हणायचंय की माइंडसेट हा आहे, आपण बदलू शकतो. तो कोणी दिला हे महत्वाचं नाहीये, आपल्याला काय हवंय हे महत्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करायला शिकणं हे महत्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करायला लागलो की आपल्याला काय हवंय हे समजायला लागतं, त्यातून माइंडसेट निर्माण होतो, त्यातून कष्ट करायची तयारी निर्माण होते, आणि जेव्हा तुम्ही कष्ट करायला लागता तेव्हा तुम्हाला मिळतात. आता जॉब करायचा आहे,
असं म्हणणारा माणूस प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन रिझ्यूम द्यायची तयारी असते का? नाही. मी हे पण केलंय दुबईमध्ये. हम्म, हम्म, हम्म. जेव्हा मला पाहिजे होता जॉब, ती असते कळकळ जॉब हम्म. मिळवण्यासाठीची, हम्म, 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 की हे बाहेर जाऊन करतात लोक, भारतातले सुद्धा. हम्म. इथे त्याला कमीपणा म्हणतो आपण, बाहेर जाऊन सगळे रूल फॉलो करतात. हम्म. पण आपलीच लोक, आणि हाच दोन हे असतो. पण मला हे म्हणायचे, जर कष्ट करायची, काम करायची, बाहेरच्या देशात राहायचं म्हणूनही कोणत्याही प्रकारची कामं सुद्धा कामं करतात, तिकडे करतात, पण इथे करायला लाज वाटते. हम्म. का तर माइंडसेट आहे ना लोकांचा, मला कमी समजलं जातं हम्म. हे म्हटलं जातं. पण मॅडम मला हे सांगा, कोण कमी समजतं, कोणाला एवढा वेळ आहे? एक्झॅक्टली. मग तेच तर म्हणते, रिकामी जे मग आपण असं जे विचार विचार का करतात ना, हा, हा. आपल्या आजूबाजूच्या लोक, हे बघा, लोक तुम्हाला चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार, काही केलं तरी बोलणार, काही नाही केलं तरी बोलणार, सक्सेस झालं तरी बोलणार, नाही झालं तरी बोलणार, सक्सेस झाल्यावर जळणार सुद्धा. हम्म. तर त्यातनं आपल्याला काय मिळणार? झिरो. झिरो. मग काय, कोणाचं किती मानायचं हे कोणी ठरवायला पाहिजे? आपण. बरोबर. आपलं आयुष्य आहे, आपल्याला जगायचं आहे, आपल्याला पैसा मिळवायचा आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. तर इथे लोक काय म्हणतात यापेक्षा मला काय वाटतं, हम्म. म्हणजे आपल्या घरची लोक महत्वाची असतात नक्की, हम्म. पण तरीही त्यातूनही स्वतःला वेळ देणं गरजेचं असतं, हम्म. अगदी करेक्ट. काहीतरी मिळवण्याकरता. अगदी करेक्ट. खूप छान तुम्ही समजावून सांगितलं आणि एकदम क्लॅरिटी मिळाली. मला हे जनरली ऑब्झर्व झालंय की 25शीत जनरली होणारे लग्न हे 30शीत व्हायला लागले. तुम्हाला काय वाटतं, हे असं का होतं? खूप आधीच सगळं ठरवून ठेवतात, आणि मग मला घर हवी, गाडी हवी, म्हणजे असे सगळे आता सध्याचे विषय आहेत ना, सगळं मॉनिटायझेशनवरच आहे. पैसा, किती पैसा आहे, मग ते कमवायचं आहे, मग ते कमवायपर्यंत नकोच, जबाबदारी नको, पेशन्स नाही राहिलेत आता. म्हणजे आत्ताची काय अल्फा, काय जनरेशनची नावं आहेत आता, झेड जनरेशन, जेनझीज, हे सगळं म्हटलं जातं. तर पेशन्स लेवल कमी आहेत. रिलेशनशिप्स मध्ये पण भरपूर काय काय नवीन नवीन प्रकार ऐकायला मिळतात. माझी लॉयर मैत्रीण आहे, त्याच्यामुळे मला ते कळायला लागलं. पण त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काय काय नवीन नवीन यायला लागलंय. सो पूर्वीच्या काळी जे करून दिलं होतं ना, ते बेस्ट होतं, हे मलाही आत्ता वाटतं. एक तर 25 काय, त्याच्याही आधी 22-23 शिक्षण झाल्या झाल्या जॉब सुरू करायचं आणि लग्न करायचं, दॅट इज अ बेस्ट टायमिंग ऑफकोर्स. पण आता त्याला बरेच फाटे, ते काही चर्चेचा विषय नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की हे का होतंय, तर आपण अति विचार करून अति त्या गोष्टींमध्ये डीप डीप जात जातोय. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल आयुष्यात, आता हे ठरवलेल्या मे बी पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टीत, किंवा काहीतरी गोष्टी आयुष्यात चांगल्या व्हाव्या, त्यासाठी हे रूल आहेत. म्हणजे एक वयानंतर लग्न करावं, मग त्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये कराव्यात, हे पहिल्यापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत ना. मग हे करायचं जर खरंच तुम्हाला असेल, तर कुठेतरी आपली जबाबदारी स्वतःची घ्यायला यायला पाहिजे. आपण स्वतःची जबाबदारी घ्यायला पण घाबरतो. बरोबर. आता तर तेच झालंय जास्त, स्वतःची जबाबदारी नाही घ्यायची आहे लवकर, नाही करायचंय काही. मग ठीक आहे ना, भरपूर कॉन्सेप्ट आलेत त्याच्यामध्ये. लग्न झालं तरी मुलं नकोयत, किंवा नुसतंच, म्हणजे असे बरंच काय काय, त्याला वेगवेगळ्या संज्ञा पण आहेत, डिंक वगैरे म्हणतात, असं काय काय आहे. पण दॅट इज ओके, तो हे नाहीये. माझा म्हणण्याचा उद्देश उशिरा का होतं, तर आपल्या अतिविचारांमुळेच हे सगळं पुढे जाऊ लागलं. ओव्हर थिंकिंग आहे, प्लस पैसा. मग एक सर्टन अमाऊंट पाहिजे, ते झालं तरच होईल. पण ह्याच्यामध्ये जर आयदर वे विचार केला, तर आपण जगतो का, आता आनंद घेण्यासाठी जगायचे खरं तर. कारण आयुष्याची कोणाला गॅरंटी आहे? कशाचीच नाहीये या जगामध्ये गॅरंटी. आज आहे, उद्या आहे का नाही हे माहिती नाहीये, कुणालाच माहिती नाहीये, कधी जाणार. आणि हे होतं सुद्धा. हल्ली 30शीतच अटॅक्स येत आहेत लोकांना, स्ट्रेसमुळे येतात. मग त्याच्यापेक्षा छान जीवन जगता आलं तर काय वाईट आहे? मग त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ना. मेडिटेशन हे त्याला हेल्प करू शकतं. आणि मी म्हणते काय, ते डोळे मिटून 5 मिनिटं शांत बसायला सुरुवात करा, हेच म्हणते. आणि हे मला एवढं सगळ्यांपुढे सांगण्याचं, मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉडकास्टला हे बोलते का, तर अनुभव घेतल्यावरच छानपण येतं, तोपर्यंत येत नाही. अगदी करेक्ट. म्हणजे काहीतरी अपडाऊन्स बघितल्यानंतरच माणूस बनतो, आणि तो त्या अनुभवाने समोर बोलतो. बरोबर, एक्झॅक्टली. तर अनुभवाच्या आधी जर शिकायचं असेल तर हे फॉलो करा. नक्कीच. सो मॅम, आता तुम्ही एवढं छान समजावून सांगितलं मॅनिफेस्टेशन बद्दल, ऐकून खूप भारी वाटलं. मग ह्याचे काय टूल्स अँड टेक्निक्स आहेत? आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं तर सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग असं त्याचा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 टेक्निक्स मेजरली फॉलो केले जातात, ते सांगते.
पहिला आहे होओपोनोपोनो, ज्याचा अर्थ आहे मेकिंग थिंग्स राईट, गोष्टी बरोबर करणे. त्याच्यासाठी काय म्हणायचं तर आपण स्वतःला म्हणतो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. याने आपल्यातली निगेटिव्हिटी निघून जाते, आपल्यातली, आपल्या आजूबाजूची. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, त्यासाठी तुम्हाला होओपोनोपोनो वापरायला हवं. म्हणजे निगेटिव्हिटी मनातनं निघून गेली की जे पाहिजे तेच मिळतं. हे एक झालं. इमोशनल फ्रीडम टेक्निक नावाची एक गोष्ट आहे, EFT म्हणतात त्याला. टॅपिंग पॉइंट्स असतात. नकारात्मकता, बॉडी पेन्स आणि इमोशनल पेन्स हे सगळे ते टॅपिंग पॉइंट्सने रिलीज होतात. ओके. सो ही एक टेक्निक झाली. त्याचे डिटेल्स कोर्सेसमध्ये आहेत किंवा युट्यूब, इंस्टाग्रामवर माझ्याही आहेत, त्यामुळे ते बघू शकतात. त्यानंतर आहे मेडिटेशन. दिवसातून 5 मिनिटांनी सुरुवात करायची, घड्याळी अलार्म लावून 5 मिनिटं तरी डोळे मिटून शांत बसायचं दिवसाभरामध्ये. तुम्हाला एवढा स्ट्रेस रिलीफ जाणवायला लागेल की नेव्हर बिफोर. आयुष्यात बदल होणारच, 100% गॅरंटीड. 5 नंतर ते 15 मिनिटापर्यंत न्यायचे. 21 दिवस हे आयुष्यभराचे. 21 दिवसात काही होत नाही, पुरत नाही. म्हणजे ते आपण गोळ्या घेतो ना, त्याच्याऐवजी स्वतःला वेळ द्यायला शिकायचा. 15 मिनिटं आजच्या दिवस, प्रत्येक दिवसातला 15 मिनिटं माझे असणार आहेत. मेडिटेशनने आयुष्य वेगळ्या लेवलला जातं. कॉन्शियसनेस येतो, कामनेस येतो, म्हणजे मन शांत होतं आणि अतिविचार राहत नाहीत. पैसे का मिळत नाहीत हे पण राहत नाही. सगळं काही ठरलेलं आहे. कार्मिक लेवलला गेलात, स्पिरिच्युअल अजून झालात तर कळेल की आपण उगाच इतके झटतोय ना सगळ्या गोष्टी मिळवण्याकरता. ते प्री डिसाइडेड असतं बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही डीप जायला लागलात ते कळायला लागतं, तोपर्यंत कळत नाही. मीच सगळं काही करतो, हा जो इगो आहे तो निघून गेल्यावर सगळ्या गोष्टी समजायला लागतात. तो इगोच जाणं महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. त्यानंतर आहे शांत श्वास घेणं. कोण कोण स्वतःच ऑब्झर्व करा, तुम्ही कोण शांत श्वास घेता का? छातीपर्यंत श्वास घेतात मेजर लोक, नाही तर फक्त योगा प्राणायामामध्ये श्वास शांत घेतात. अदरवाईज शांत श्वास होत नाहीत. 1 मिनिटामध्ये 6च श्वास मॅक्झिमम घ्यायला पाहिजेत, 60 सेकंदाचा एक श्वास असं. ओके. आणि नाही तर 23 शांत श्वास दिवसाभरामध्ये. फक्त श्वासांमध्ये पण खूप मोठं लॉजिक आहे. श्वासानीच तर आपला जन्म आहे ना, म्हणजे ते आहेत म्हणून आपण आहोत. म्हणजे थोडक्यात ऑक्सिजन मॅक्झिमम घेतो आपण शरीरात. हो, पण ऑक्सिजन पेक्षा सुद्धा मी ब्रीदिंग म्हणते जास्त. ओके. ब्रीदिंग, शांत श्वास घेणे, ह्यानी आपलं मन शांत होतं. हवे ते केमिकल्स रिलीज होतात, हव्या त्या गोष्टी मिळू लागतात. डिझायर्स मिळण्यासाठी सुद्धा श्वासांचं महत्व आहे. अच्छा. ते घेऊन बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कळतं पॅनिक होणं कमी होऊन जातं आपलं, टेन्शन स्ट्रेस कमी होऊन जातो आपला. म्हणजे थोडक्यात ते हँडल करण्याचं ट्रेनिंग आहे. हो, हँडल करण्याचं. आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो सहजपणे. बरोबर. रादर आता सांगू का एक जनरल एक्झाम्पल, मला रिसेंटलीच आहे. माझ्या आधीची स्टेट अशी असायची, कोणीतरी मला काहीतरी बोलायचंय असं म्हटलं की माझ्या डोक्यात सर्कल चालू व्हायची, चक्र चालू व्हायची. काय बोलायचं असेल, आणि मग तो लगेच बोलणार नसेल, त्याला काय बोलायचं असेल, आत्ताच का नाही सांगितलं. मग आपण त्याची वाट बघत अतिविचार करून पार किस पाडून टाकतो त्याचा. आताची माझी फ्रिक्वेन्सी अशी आहे, आत्ता बोलणार आहेस का? हो म्हणला, वेल अँड गुड. नाही म्हणला, तुला बोलायचं तेव्हा तू बोलणार, मी त्याचा त्रास का करून घेऊ. ह्या सिच्युएशनला म्हणजे माझी लेट गो कॅपॅसिटी इतकी वाढली आहे की ज्याला जे बोलायचे तेव्हा ते बोलत राहतो. मी माझ्यावर नाही परिणाम करून घ्यायचा आहे. मी माझा स्टेट ऑफ माइंड का खराब करू त्याच्यामुळे. करेक्ट. कारण लोकांना काय म्हणजे आपल्या घरातल्या लोक सुद्धा आपल्याला काही बोलणार असतील तर आपल्या डोक्यात असं चालू होतं, काय बोलणार असेल. आपण टेन्शन घेतो गोष्टींचं. बरोबर. काय करणार आहे करून करून, काही नाही कोणी करू शकत जोपर्यंत तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करत नाही. आपला हाच विषय असतो की प्रत्येक माणूस एकमेकांना रिस्पॉन्ड करत असतो. एनर्जी एक्सचेंज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्याच्यानेच सगळ्या गोष्टी इफेक्टिव्ह नॉन इफेक्टिव्ह असं जे काही आहे ते त्याच्यामुळे घडत असतं. बरोबर. सो जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला उत्तर देत नाहीये तोपर्यंत ती गोष्ट होणार नाहीये. सो हे समजून घेणं गरजेचं आहे की मी काय फॉलो करते, मी काय मानतेय, त्याच्यावर आहे सगळं. ओके. आणि मॅडम मला एखादं एक्झाम्पल देऊ शकता का, की फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे तर मॅक्झिमम लोक येतच असणार ऑब्व्हियसली. सो ह्या सगळ्या टेक्निक्स वापरून काय असा ड्रास्टिक चेंज झाला किंवा साधारण चेंजेस यायला किती टाइम लागला, असं काही तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता का? माझ्या 10x मनी मॅनिफेस्टेशन हे म्हणते 10 दिवसाचा प्रोग्राम आहे हा. खरं तर 10 दिवसात सगळं बदलतं लिटरली. म्हणजे निगेटिव्हिटी काढून टाकणं, हवं त्या गोष्टी लिहिणं आणि त्या मॅनिफेस्ट करणं.
पहिल्या दिवसापासून लोकांना पैसे मिळायला लागतो का? तर आय से जस्ट फॉलो मी व्हॉट आय से, कारण माझ्याकडे ती अनुभव आहे किंवा मला ते मिळतंय. मग कोण फॉलो करणार? तुम्ही, कारण मला ते ऑलरेडी मिळतंय, तुम्ही बघू शकता ते. म्हणजे मी ते दाखवते सगळं की कसं होऊ शकतं ते. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही जे सांगते तेवढं फॉलो करा. लोक करतात. लिटरली इंटेन्शन, इच्छा व्यक्त करणे. मला म्हणजे आत्ताच्याच सेशन्समध्ये मला दिवसाला 50,000 रुपये मिळत आहेत असं रोज लिहिणारी व्यक्ती आधी कधीच मिळत नव्हते. 10 दिवस रोज 50,000 रुपये मिळाले बिझनेसमध्ये. बापरे. 50 काय 1 लाख मिळाले ऍक्च्युली. 10 दिवसात 10 लाख मिळाले तिला. ग्रेट. सो शी वॉज इन टू बिझनेस. याच्या आधी तिला नाही जमलं एवढं करायला. ती अडकलेली होती. माइंड ब्लॉक्स असतात आपले मिळण्यासाठीचे, ते सुद्धा काढून टाकले जातात. त्याच्यामुळेही होतं. ग्रेट. हे पैशाच्या बाबतीतलं झालं. असे असंख्य उदाहरणं आहेत. हे एक सांगितलं. रोज ऑर्डर 1.5 2 लाखाच्या यायला लागल्या बिझनेस मधल्या लोकांचा. जॉब नव्हता, त्यांना जॉब मिळाला. म्हणजे त्यांनी लिटरली हेच, मी मॅडमना रात्रीच्या सेशनमध्ये मला नवीन जॉब मिळाला हे सांगतोय, हेच विचार केला होता आणि तेच सांगितलं मला. असं मॅनिफेस्टेशन केलंय त्यांनी. ग्रेट. खूप छान. हे जॉबच्या बाबतीत झालं. अगेन तुम्ही काय विचार करताय? मला जॉब मिळणारच आहे हा कॉन्फिडन्स असेल तर तो मिळतो. मिळत नाही हे स्वतःला सांगत असेल तर नाही मिळणार. अभ्यास वगैरे पुढच्या गोष्टी राहिल्या. आधी मनाला स्वतःला सांगा की मला मिळू शकतो. स्वतःवर बिलीव्ह करायला शिका, तेव्हा ते होणार आहे. एक्झॅक्टली. हेल्थमध्ये संधिवात पूर्ण गेलेला आहे, मायग्रेन पूर्ण गेलेला आहे. हे सुद्धा होतं, कारण मी म्हटलं तसं पेशी आपल्या 120 दिवसांनी बदलतात. आपण जे बोलतो ना, रिपीट करतो ना, तेच आपल्या पेशी घेतात. जर तुम्ही स्वतःला सांगत असाल की मला बीपी आहे, बीपी आहे, बीपी आहे, ते तुम्हाला कंटिन्युअसली तशाच पेशी नवीन येत राहतात. मी हेल्दी आहे, मी पूर्णपणे स्वस्थ आहे असं म्हणत राहिला तर तशाच पेशी परत तयार होतात. सो आपण काय प्रोग्राम करतो स्वतःवर, डीप इनसाइड युअर माइंड, ते पण गरजेचं आहे. हेल्थमध्ये ट्रिमेंडस रिझल्ट आहेत. पाय दुखणं कमी होणं, गुडघे दुखणं, परत एक पायाचे बोटं हलत नव्हती, औषधं घेऊन परिणाम झालाय त्यांच्यावर. तर त्यांची पायाची बोटं हलायला लागली. बापरे. इतकी 10 वर्ष वगैरे काहीतरी झाले. आता त्याच्यावर आम्ही काम करतो पूर्ण व्यवस्थित होण्यासाठी. औषधांनी काम करणं संपवल्यानंतर ते आल्यात. त्याच्यानंतर परिणाम होणं थांबलं. हा, बापरे. आता नंतर आल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे सुरुवात झालं. म्हणजे एवढ्या मनाच्या प्रोग्रामिंगवर गोष्टी आहेत. आपण स्वतःला काय सांगतो त्याच्यावर. म्हणजे रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यात. तुम्हाला थोडक्यात हे म्हणायचं की ज्या जुन्या गोष्टी प्रोग्राम झाल्यात त्या सगळ्या इरेज करायच्या. येस. आणि नवीन गोष्टी प्रोग्राम करायच्या. कम्प्युटर कसं करतो? आपणच तयार केलाय तो. हे मानवी मनावर पण आहे ना. तेच तर करणं गरजेचं आहे जगताना. बरोबर. मॅडम, जसं आता तुम्ही म्हटलात की हेल्थ बद्दल तुम्ही बोललात, पैशांबद्दल बोललात, मला रिलेशन बद्दल तुम्ही काय टिप्स द्याल का? रिलेशनशिप मध्ये सुद्धा माइंड प्रोग्रामिंगच काम करतं. लाईक आता मी रिसेंटलीच एक पुस्तक वाचलं, 5 लव्ह लँग्वेजेस. सो बेसिकली रिलेशनशिप मध्ये हेच काम करतं की आपण कसं व्यक्त होतो आणि समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे, ह्याचा जेव्हा मिसमॅच होतो तेव्हा प्रॉब्लेम असतात कुठच्याही रिलेशनशिपमध्ये. बरोबर. मग ते नवरा बायको असू देत, आई वडील असू देत, मुलं आई असू देत, किंवा फ्रेंड्स अँड फॅमिली असू दे, कोणी असू दे. ते व्हाईब मॅच म्हणतो ना आपण, ते त्यालाच म्हणतो. तर एकतर त्या लँग्वेजेस समजून घेऊनही होऊ शकतं, आणि ह्या सगळ्या मोडॅलिटीज सांगितल्या त्या वापरूनही फॉरगिव्हनेसनी आपल्या रिलेशनशिपमध्ये इफेक्ट येतो. माझ्याकडेही आहेत हे रिझल्ट की लोकांची रिलेशनशिप सुधारले आहेत. फक्त मनातून इच्छा पाहिजे. बरोबर. एकतर मला सुधारायचंय किंवा मला बाहेर पडायचंय, आयदर ऑर. कारण काही लोकांना खूप ताणतात पण, म्हणजे डिव्होर्सला आलेल्या गोष्टी मला ते टिकवायचे. एकाची इच्छा असते टिकवायचं, एकाच असतं नाही. मग त्यावेळी आपण ते देवावर सोडावं असं मी म्हणते. कारण आपण त्या विषयामध्ये इतका स्वतःला त्रास करून घेतो. आपली हेल्थ पण महत्वाची आहेच ना. बरोबर. मग तिथे म्हणजे मी असं कन्सिडर करते की जर तुम्हाला खूप त्रास होतोय तर तुम्ही काय निर्णय घेतला पाहिजे हे मला सुचू दे, हे मला कळू दे, असं स्वतःला जर आपण सांगितलं तर आपल्याला ऑप्शन मिळतो त्यातूनही, की काहीतरी समोरून चांगला मार्ग येतो. आयदर तो माणूस चांगला होतो किंवा तुम्ही त्यातून बाहेर पडता. दोन्हीपैकी एक होतं. आणि आत्ताच्या रिसर्च प्रमाणे तर भारतात ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त चालू आहेत बॅकग्राऊंडला, समोर दिसत नाही.
पण रिलेशनशिप इश्यूज खूप जास्त प्रमाणात चालू आहे. डिव्होर्स हम्म. केसेस म्हणा किंवा तुम्हाला काय वाटतं प्रॅक्टिकली समजा आता आपण बघतो आपल्या अराउंड हम्म, की प्रत्येक जण स्वतःला हे करतो म्हणजे नाही का मी खूप डिझर्विंग आहे हम्म, आणि माझ्यासोबत अनफेअर झालं की मला चांगला पार्टनर नाही भेटला. हम्म. तर अपोजिटच असतं ना. तुमचं पण म्हणजे म्हणणं काय ह्या बाबतीत? या बाबतीत म्हणायचं झालं, रिलेशनशिप याचा अर्थच असा आहे की समजून घेणं एकमेकांना. हम्म. लग्न झाल्या झाल्या ते पहिले दिवस असतात ते वेगळे असतात. हम्म. ऍक्च्युअल दिवस नंतर सुरू होतात हम्म. समजून घेण्याचे. पण आपली मूवीज तर तिथंच एंड होतात. ते खोटं जग आहे हो, खरं जग नव्हे ते. ओके. आपण म्हणतो हम्म. फॉलो आपण करतो चुकीच्या गोष्टींना, असं मी हम्म. म्हणेन. त्याच्यापेक्षा हम्म. समजून घेण्यातच नातं फुलत असतं. हम्म. म्हणजे मी सगळं आयुष्यात समजून घ्या असं म्हणत नाहीये. हम्म. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की दोन वेगळ्या घरातून, वेगळ्या ह्याच्यातून आलेल्या, वातावरणातून आलेल्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात हम्म. तेव्हा त्याच्यातून सगळ्याच गोष्टी गोड गोड कशा होतील. हम्म. आपलं आपल्या आई वडिलांशी सुद्धा किती पटतं हे बघा ना. हम्म. नवरा तर तुमची गोष्ट आहे, वेगळ्या घरातला आहे. वेगळ्या घरातला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी वेळेनुसारच होत असतात ना. हम्म. असं Give it some time. पटकन नाहीच काही होत. Give वेळ it- द्यावा लागतो. त्यातूनही नाही जमलं त्याच्या पुढे काही ऑप्शन्स असतात. म्हणजे हम्म. असतात, सगळ्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आणि योग्य निर्णय घेणारी लोक सुद्धा असतात. असं काही मी म्हणत नाही की डिवोर्स सगळा वाईटच असतो. पण उगाच छोट्या छोट्या कारणांवरून घेणारे हे काही म्हणजे भारी नसतं, भारी हे मला म्हणायचं. बरोबर. पण हल्ली पेशन्स नाही म्हणूनच गोष्टी हम्म. बिघडतात बेसिकली. बरोबर. कारण कुणाशीही म्हणायचं झालं तरी ते पॅटर्नच तयार होतात ना मनामध्ये. हम्म. एका वेळी एक गोष्ट घडली, आपण परत परत तेच तेच करत जातो. हम्म. पूर्ण. साध्य काहीच होत नाही, सुखी होत नाही ना. आयुष्य हम्म. जगणं काय, सुखी जगणं हे महत्वाचं आहे ना. बरोबर. मग ते मिळवण्याकरता आपण बाकी सगळं चुकीचं घेऊन येतो आपल्या बरोबर. बरोबर. जे पाहिजे ते मिळतच नाही त्याच्यातून. Right. सो कुठेतरी बॅलन्स साधता आला पाहिजे आपल्याला. हम्म. हा बॅलन्स कसा साधायचा, तो मेडिटेशन मधून साधायचा. बरोबर. तर ते म्हणलं तसं लेट गो करायची कपॅसिटी यायला पाहिजे, यायला पाहिजे. माफ करता यायला पाहिजे, हम्म. सगळ्यांना समजून उमजून घेणं जमायला पाहिजे. सगळ्यांनाच सगळं जमतं असं म्हणत नाही, प्रयत्न तर नक्की करू शकतो. ऍक्सेप्ट केलं पाहिजे पहिले तर. ऍक्सेप्ट की आता हे जे आहे ते ऍक्सेप्ट केलं तर मग कदाचित बेटर होऊ शकतं. थोडंसं बेटर होऊ शकतात एखाद वेळेस गोष्टी, आणि लोक बदलूही शकतात. हम्म. पण जगामध्ये प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. आता ते व्यक्तीनुरूप आणि परिस्थितीनुरूप गोष्टी हम्म. बदलत असतात. मग तसे लोकांना प्रॉब्लेम्स येतात. मग काय करू, कसं करू, हे त्याच्यासाठी ह्या सगळ्या हेल्प आहेत ना. बरोबर. त्यासाठी Counseling सुद्धा आहे. टेक्निक्स आहेत, टूल्स ते- आहेत. हा. हे सगळं आपण केलं पाहिजे आणि हा. थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार त्या गोष्टीतून वेळेतच बाहेर पडलं पाहिजे. हा. त्या गोष्टींना फार अगदी हावी नाही होऊन दिलं पाहिजे की खूप ड्युरेशन पर्यंत आपण ते घेऊन चाललोय सोबत. हा, एक्झॅक्टली. असं. आणि हे माइंडसेटनी सुद्धा करता येतं. हम्म. हाच हे आहे, मेनच माइंडसेट असतो सगळ्या गोष्टींमध्ये. बरोबर. आपण आपल्या लहानपणापासून जे बघत येतो ना हम्म. त्याप्रमाणे पॅटर्न असतात आणि तसेच आपण रिपीट करतो. हम्म. म्हणजे लहानपणाचा पॅटर्नच आपल्या मोठेपणे रिपीट होत असतो, हम्म. आपल्या कळत नकळत. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात बऱ्याचशा ठिकाणी. बरोबर. असं होत असतं. लो कॉन्फिडन्स हे पण एक कारण असतं त्याला. हम्म. मग ते एक मोठी चर्चेचा विषय येतो. राईट. करेक्ट. नाही, खूप छान वाटलं. म्हणजे माझ्यासाठी हा खूप असा विषय होता की नेव्हर डिस्कस्ड बिफोर टाईपचा. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सबकॉन्शियस माइंड. आणि Yes. आज तुमच्याशी ज्यावेळेस मी बोलले तर मला खूप जास्त क्लॅरिटी मिळाली गोष्टींची आणि असं वाटतं की इझी आहेत गोष्टी, फक्त त्या माहीत नव्हत्या. सो मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप सगळ्या गोष्टींबद्दल नॉलेज दिलं, खूप जास्त चांगल्या पद्धतीने समजावूनही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.